दिला पण एक दोन संजय काका असतील त्यांनी दिले आणि बाकीच्या सदस्यांनी आपल्याला पाठिंबा नाही, संजय काकांचे मी विशेष आभार मानेन, कारण काल संध्याकाळी आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आणि काका पलीकडच्या गोटात आम्ही जायच्या संदर्भात काही गोष्टी झाल्या, चर्चा झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी तिकडं जाऊन तिकडच्या गोटातली माहिती देऊन आम्हाला जे मौलिक सहकार्य केलं ते विशेष वाखाणण्यासारखं आहे. त्यांना तिथं कट्टरता दाखवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागल्या ज्या आमच्या अंडरस्टँडिंगच्या होत्या, पण त्यांचेही मी आभार मानतो. आता मिरज पंचायत समिती आपण ताब्यात घेतलेली आहे, जिल्हा परिषद घेतलेला आहे. महाविकास आघाडीची एक प्रकारची परवा दिवशी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर जयंत पाटलांना मुलाखतीमध्ये त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की संजय काकांना आम्हीच तिकडं पाठवलं होतं आणि आम्हाला ते माहिती देत होते. जयंत पाटलांना माझं सांगणं आहे, मी तुम्हाला आयुष्यात कधी नेता मानलं नाही आणि मानायची वेळही येणार नाही, पण तुम्ही जे काही पोरकटपणानं केलेलं वक्तव्य आहे, या जिल्ह्यामधली माणसं राजकारण जवळून पाहतात. तुम्ही किती वेळा भाजपमध्ये येण्यासाठी उमरे झिजवले त्याचा संजय पाटील पण एक साक्षीदार आहे. तुम्ही कुणाकुणाशी बोलता, कसं अंडरस्टँडिंगचं राजकारण खेळता, कसं आपल्या तालुक्यामध्ये तुमचं राजकारण आहे. एकाच गावातले दोन गट एकमेकाच्या विरोधात लढवायचे आणि आपली राजकीय पोळी भाजायची. या सगळ्या बाबी, या काळा इतिहास मला काढायला लावू नका. तुम्ही तुमच्या इथनं 2 माणसं संजय पाटील 4 माणसं बरोबर घेऊन माणसं घेऊन आला, त्याचा राग म्हणून तुम्ही माझ्याशी भांडायला पाहिजे होतं, पण काहीतरी कुचकर नासकर राजकारण करण्याची भूमिका तुम्ही दाखवलेली आहे. याच्या पुढं हे थांबलं नाही तर मला क्रमशः मग सगळ्या गोष्टी काढायला लागतील, एवढाच तुम्हाला माझा इशारा आहे. काय हेतू होता त्यांचा असं तुम्हाला वाटतं? अडचण करावी, हे जाऊन माणसं भेटतात. माझ्यासारखा माणूस एकाएकी पडला होता, लढलो, लोकांनी मला साथ दिली, नगरपालिका आली, पंचायत समिती आली, मेजॉरिटीनं दिली, थेट नगराध्यक्षासहित सगळी मेजॉरिटी आहे. त्यामुळे लोकांनी माझ्यावर केलेलं प्रेम आहे, लोकांनी मला दिलेली शक्ती आहे. तेव्हा मला असं कुठंतरी दिवसा वेगळं रात्री वेगळं अंडरस्टँडिंगचं राजकारण करावं हे मी कधी केलं नाही. तुम्ही माझ्यावर आक्षेप करताय की माझ्या राजकारणाला कुठंतरी अडचण निर्माण व्हावी. लोक शहाणे असतात, लोक ओळखतात, पण तुम्हाला त्या निमित्तानं मी हा इशारा देतोय. तुम्ही महायुतीत सक्रिय झाला म्हणून त्यांचा हा पोटसूळ आहे? पोटसूळ तोच आहे ना, दुसरं काय. पोटसूळ हाच आहे की आपल्या ह्या पद्धतीनं आम्ही त्यांना मागणी केली होती की आम्हाला आमच्या अजितदादा गटाला, राष्ट्रवादीला तुम्ही अध्यक्षपद द्या. अजितदादांचा दुर्दैवी घटनेनं मृत्यू झाला, त्याच्यामध्ये आम्ही मागत होतो, ती खरी श्रद्धांजली ठरेल. पण आदल्या दिवशी ही प्रक्रिया झाली, आम्ही तिथनं मी उठून आलो आणि मग वहिनींचा, CM साहेबांचा हा मला फोन पण झाला, असं करू नका, आपणाला सगळी महायुती म्हणून आपण एकत्र राहायचं आहे. आणि मग मी तो अडचणीच्या काळामध्ये जो माणूस मत्तीला येतो तो मित्र असतो, म्हणून मला माहिती आहे माझ्याबरोबर 2 आले, बाकीचे अंत आले नाहीत, त्यांचं काय बोलणं झालं तो आज विषय मला घ्यायचं नाही, कुणाचंही नुकसान मला करायचं नाही. पण ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं पोरकटपणाचं, ते अतिशय चुकीचं आहे. तुमचं राजकीय वर्चस्व संपवण्याचा प्रयत्न होतो? 100% काय तेव्हा अडचण कशासाठी म्हणायचं. जर खरं असतं तर संजय पाटील उत्तर द्यायला आला नसता. फार पुढचं आज बोलत नाही, त्यांनी जर ते साबित करायचं सांगितलं की संजय पाटलांनी तुम्हाला हे सगळं तुमच्या सांगण्यावर तिकडे गेला आणि तिकडनं काही बातम्या द्यायचं झालं तर त्यांचा प्रतीक पाटीलला त्याच्या डोक्यावर हात ठेवावा त्यांनी आणि संजय पाटलांनी हे आम्हाला मदत केली सांगावं. ते खोटं बोलताय? खोटं नाही, खोटं बोलून कुचकं राजकारण करतायत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.